जय महाराष्ट्र मित्रांनो. आपलेच मित्र कसे गद्दार असतात हे तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, माझ्यासोबत एक गोष्ट घडलेली. काय गोष्ट घडली ती तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला माहिती, मी आत्ताच नवीन युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे आणि जेमतेम माझे सबस्क्रायबर आहे, जास्त पण नाहीये, खूप कमी आहे. म्हणजे लोकांनी जळलं पाहिजे एवढं तरी सबस्क्रायबर नाही माझे. पण माझा एक मित्र आहे जवळचा, त्याचं नाव माहित नाही मला नक्की कोण येतो. त्याने माझ्या युट्यूब चॅनलला रिपोर्ट केलेलं आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम त्याला, मी त्याचं काय वाईट केलं तर त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलला रिपोर्ट टाकला. झालं तर काही नाही मित्रांनो, पण सर्वात वाईट ह्याचं वाटते की मला असं समजले, मला नाव वगैरे काय माहित नाही त्याचं, पण मला असं समजले की तो एकदम जवळचा मित्र आहे. तर मला हे कळत नाही मित्रा, तुझ्या कुठनं कुठनं धूर निघला. हे काय प्रॉब्लेम झाला की तुझ्या नाही त्या जागेवरनं धूर निघतोय? असं काय होते की तुम्हाला रिपोर्ट टाकला? आता मला त्या ज्या मित्राने मला सांगितलं, तुम्हाला बोलला की आपल्या जवळच आहे तो. तर जवळच्या माणसाने असंच केलं तर मग विश्वासच उडाला ना. मग असं केल्यानंतर ना त्याने मला नाव नाही सांगितलं, कारण त्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी टाकले का नाही टाकले हे मला माहित नाहीये. पण ज्या दिवशी मला नाव कळेल, म्हणजे तो ज्या दिवशी तो मला त्याचं नाव सांगेल, पण कधी कन्फर्म झालं त्याला. पण मित्रांनो, मित्र असं वागल्यानंतर कसं होणार? ज्या मित्रावर आपण विश्वास ठेवतो तेच मित्र जर असे वागले तर काय अर्थ ह्या गोष्टीला? तर हा काय एवढा जळला की अक्षरशः ह्याने माझ्या युट्यूब चॅनलवरती रिपोर्ट टाकला की मी ह्याचं वाईट केलं का काय केलं का त्याला बघत नव्हतं की मी युट्यूब चॅनल ओपन केलंय. पण सबस्क्रायबर पण नाही ना माझे तेवढे किंवा माणसाने जळावं. 1 मिलियन सबस्क्रायबर आहे, हा जास्त पुढे चाललाय, पैसे कमवतोय, असं पण नाही ना. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, त्याने तर ठीक आहे, आता त्याने तर रिपोर्ट टाकलाच आहे, तिने अजून नाही म्हटलं तरी 5-6 माझे सबस्क्रायबर कमी केलेले आहेत. म्हणजे का का धरून निघते एवढा का जळतोय तू? तू जो पण असतील ना, माझं म्हणणं आहे की समोर येऊन बोल बाबा. असले बायकाळे चाळे करून उपयोग नाही ना त्या गोष्टीला. बघा मित्रांनो, असले मित्र शोधा तुम्ही पण, तुमच्या आयुष्यात पण असले मित्र. असले मित्र आहे ना, असं उचल्या तर फेकून द्यायचं डायरेक्ट. असले मित्र काही कामाचे नाहीये. सर्वात वाईट ह्याचं वाटलं की मला कळालं की तो जवळचा मित्र आहे. असले थर्ड क्लास मित्रांना आहे ना, ते बाजूला करा. तुमच्यातला ते म्हणतो ना, शकुनी मामा ओळखा, शकुनी मामा. बघा मित्रांनो,